नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण छान असा मस्त कोल्हापुरी अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवते. तर ही रेसिपी माझं चॅनल ज्या वेळेला चालू झालं होतं त्यावेळेला टाकली होती मी आणि 15 दिवसामध्ये छान व्हायरल झाली होती आणि ह्याच रेसिपीमुळे आपलं चॅनलही मॉनिटाईज झालं होतं. तर आज पुन्हा 3 वर्षानंतर तीच रेसिपी तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे. कारण आपल्या तेव्हापासूनच्या आतापर्यंतचे नवीन सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी. तर अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवते. बरं, त्याआधी जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणि हे बघा, हॉटेलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने येतो की नाही, अख्खा मसूर मागितला की तुम्ही अशाच भांड्यामध्ये छान असा सर्व केला जातो आणि इतका असाच तो लाल चुटूक असा दिसतो. अतिशय पटकन बघितल्याबरोबर खावासा वाटतो की नाही, अगदी तसाच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे आहे ना, घेतलंय मसूर. तर रात्रभर अख्खा मसूर पाण्यात भिजत घातला होता मी. 150 ते 200 ग्राम असेल एवढा पाण्यात रात्रभर भिजत ठेवला आणि मग सकाळी उठून त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला होता 1 2 ते 3 तास. आणि तुम्ही बघू शकता अगदी बारीक त्याला अंकुर आलेले आहेत, मोड आलेले आहेत याला. तर आपल्याला अशा पद्धतीने हा मसूर करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बाकीचं साहित्य दाखवते. इथे कांदे घेतले, 3 ते 4 कांदे आहेत. म्हणजे जेवढा मसूर तेवढाच कांदा, चिरलेला कांदा पाहिजे. याचं प्रमाण आहे. म्हणजे कांदे तुम्ही किती घ्या ते तेवढंच पाहिजे. आणि इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि बाकीचं आलं आणि लसूण बारीक क्रश करून घेतलेलं आणि 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून. तर आता फोडणीला पटकन सुरुवात करायची. तर कढईमध्ये तेल घेतलं. तेल थोडंसं जास्त घ्यायचंय. अख्खा मसूर म्हटलं की तेल थोडंसं जास्त लागतं. तर 2 मोठे चमचे तेल घेतलं, त्यामध्ये 2 तमालपत्र घातलेत आणि बाकीचं थोडंच अगदी थोडा थोडा खडा मसाला घातलेला आहे मी. तर त्यामध्ये आता खडा मसाला तुम्ही वापरत नसाल, नाही वापरलं तरीही चालणार आहे. पण इथे मी 1 वेलची, मसाला वेलची, 2 लवंगा घेतलेत, थोडासा दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळे मिरी घेतलेले आणि 1 चमचा अख्खे जिरे घेतले. एवढाच खडा मसाला घालायचा. यापैकी तुमच्याकडे एखादा नसेल, नाही वापरला तरी चालणार आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीकमध्ये चिरून घेतल्या, त्या घातल्या. तिखटासाठी घेतलेले, तुम्हाला नाही आवडत नाही घातल्या तरीही चालणार आहे. आणि आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तुम्हाला परत सांगते मी, जेवढा जेवढा मसूर असेल तेवढाच कांदा वापरायचा. मसूर आणि कांद्यात चिरलेल्या कांद्याचं प्रमाण हे अगदी तेवढंच ठेवायचं आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच काय करायचं, कांदा टाकल्यानंतर आलं लसूण पेस्ट किंवा आलं लसूण क्रश केला असेल तुम्ही ते घाला. तेलात लगेच कांदा आलं लसूण पेस्ट घालू नका, कारण मग भांड्याला चिटकून बसतं ते. त्यासाठी कांदा आधी टाकून घ्यायचा, थोडासा परतून घ्यायचा आणि मग आलं लसूण घालायची. अगदी छोटीशी टीप आहे, लक्षात घ्या. कांदा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. अगदीच करपून घ्यायचा नाही किंवा अगदीच कच्चा ठेवायचा नाही, पण एकदम मऊसर थोडासा तांबूस कलर येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आता अख्खा मसूर मध्ये कांदा परतण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर अख्खा मसूरची चव असेल. तर अगदीच फार तांबूस करू नका. तुम्ही इथे बघू शकता, एक 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला. इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि टोमॅटो कच्चा घ्यायचा नाही, पूर्णपणे पिकलेला टोमॅटो घ्यायचा. आता टोमॅटो पटकन मऊ व्हावा त्यासाठी मीठ घातलं. आपल्याला रेसिपीला जेवढं लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घाला, मी नेहमी सांगत असते. आणि मग नंतर चव बघून तुम्ही वाढवू शकता. सगळं परतून घेतल्यानंतर 1 2 3 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचंय, म्हणजे टोमॅटो अगदी नरम होण्यासाठी. आपण वाटण काही घालणार नाही, तेव्हा टोमॅटो आणि कांद्याचंच ही ग्रेव्ही होणार आहे. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी सिक्रेट पदार्थ मी घालणार आहे, पुढे तुम्हाला दाखवते. त्यासाठी ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. तर छान टोमॅटो परतून झाला. हे बघा, अगदीच. आणि आलं लसूण मी कांदा घातल्यानंतर घातलं होतं, त्यामुळे बघू शकता कढईला अजिबात चिटकलेला नाही. तर आता याच्यामध्ये घालायचा आहे अख्खा मसूर.
मसूर आधी शिजवून घ्यायची गरज नाही. आता ह्या तेलामध्ये परतला तरीही चालणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधी परतून घेतला, शिजवून घेतला तरीही चालेल. पण आपण हे शिजण्यासाठी जो वेळ देतो की नाही, तेवढ्या वेळेमध्ये हा मसूर शिजतो, जास्त वेळ लागत नाही. इतर कडधान्यासारखं ते एक जास्त कडक नसतात, नरम असतात, त्यामुळे पटकन अख्खा मसूर शिजतो. छान तेलामध्ये 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. मसूर परतायला थोडासा वेळ द्यायचा. आता यामध्ये घालायचे कोरडे मसाले. तर 1 चमचा भरून, लहान चमचा भरून हळद घातली. इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. तिखट नाही ती, काश्मीरी लाल मिरची पावडर. एक लहान 2 चमचे घातले. 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घातला. बरं, या रेसिपीला कांदा लसूण मसाला पाहिजे. धनेपूड, जिरेपूड 1 चमचा घातला. 1 चमचा छोटा एक, आणि इथे मी टीस्पून वापरलेले आहेत. मसाल्यातले जे स्पून असतात की नाही, चमचे असतात ते वापरलेले आहेत. आणि खडा मसाला घातलेला तरी सुद्धा मी इथे गरम मसाला, घरी बनवलेला गरम मसाला आहे तो घातला. छान सगळं परतून घेतलं. आणि हा सिक्रेट पदार्थ काय आहे? ज्वारीचं पीठ. साधं ज्वारीचं पीठ आहे. ते मी ज्वारी भाजून, मी मागेही बऱ्याच रेसिपीमध्ये सांगितलं असून, ग्रेव्ही भाजीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण नसेल तर मग ही मी ट्रिक वापरते. ज्वारी भाजून त्याचं पीठ बनवून ठेवते. आता यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरूनही थोडी घालायची. मला कोथिंबीर फार आवडते, त्यामुळे मी बऱ्याच भाज्यांमध्ये कोथिंबीर जास्त घालते. आता याच्यामध्ये पाणी घालायचंय. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे. शक्यतो अख्खा मसूर जेव्हा हॉटेलमध्ये मागवला जातो त्यावेळेला थोडासा लपटपीत असतो, आपण तसाच करणार आहे. त्यासाठी इथे मी 1 मोठा ग्लास भरून उकळतं पाणी घातलं. बरं, रस्सा भाज्या असू देत किंवा इतर कुठल्याही भाज्या असू देत, पाणी नेहमी उकळूनच घ्यायचं. अगदी कडकडीत पाणी असावं, तेच पाणी घालायचंय. मिक्स करून घेतलं आणि याला छान शिजू द्यायचंय. कुठल्याही भाज्यामध्ये जे असतं की नाही, फोडणी महत्वाची असते. याला झाकण ठेवून मसूर शिजायची वाट बघायची. एक 8 ते 10 मिनिट याला मंद गॅसवर शिजवून घेतलं आणि बघू शकता मस्त अशी तरी आली की नाही. आपण दुसरं काहीही घातलेले नाही, फक्त काश्मीरी मिरची पावडर घातलेले रंग येण्यासाठी, आणि कांदा लसूण मसाला घातलाय. या रेसिपीला कांदा लसूण मसाला हा हवाच. इतर कुठल्याही मसाल्यामध्ये किंवा तुमच्या घरात जो साठवणीचा असेल तो वापरला तरी सुद्धा कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याचे सर अगदी दुसऱ्या कुठल्याही भाजी, आणि ह्या निदान जे अख्खा मसूर आहे त्याच्यासाठी तरी निदान पाहिजेच, त्याशिवाय ती चव येणार नाही. कोल्हापुरी अख्खा मसूर जर तुम्ही करत असाल तर कांदा लसूण मसाला पाहिजे. आता छान एक 10 मिनिट ठेवल्यानंतर छान मसूर शिजलाय आणि आपली रेसिपी एकदम मस्त अशी तयार झाली. तर यासाठी ना एक छानसा तडका तयार करायचा आहे. त्यासाठी तडका पॅन मध्ये घेतलंय मी 1 मोठा चमचा भरून तेल. तुम्ही तूपही वापरू शकता. आणि त्यामध्ये घातलेत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेत. चिरूनही तुम्ही घेऊ शकता. तर मी अशा चेचूनच घेतलेल्या आहेत. तर त्या टाकल्या. गॅस थोडासा मंद ठेवा, कारण मग लसूण थोडासा जास्त करपला जाईल. तर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, पण तो करपला नाही पाहिजे इतपत आपल्याला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा. आता यामध्ये टाकायचे फोडणीची ही मिरची असते की नाही, हॉटेलमध्ये बघा तुम्ही जर मसूर किंवा कुठलाही रेसिपी मागितली, कुठलाही पदार्थ मागवला तर त्याच्यामध्ये असे छान लाल चुटूक मिरच्या असतात. तर त्या मी फोडणीच्या मिरच्या घातल्या 2, आणि याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. हे बघा मस्त असा लालसर लसूण झालाय, तेलही छान लालसर दिसायला लागले. आता हा अख्खा मसूर तयार झाला. यावरून हा तडका ओतायचा. जे तुम्ही हॉटेलमध्ये जर असा अख्खा मसूर मागितला की घेऊन येतात की नाही, त्यावर असं छान हे मिरची लसूण वर दिसतं की नाही, त्यासाठी. आणि चव एकदम अप्रतिम लागते, याच्यामुळे एक वेगळी चव लागते. तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया.